Good morning, friends. Today we are going to learn 10th class unit number 7 Kach and Devyani part 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या युनिटचा भाग 2 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण पाहिले की देवांनी कचला संजीवनी विद्या शिकण्यासाठी गुरु शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले होते आणि कचने सुद्धा आपल्या सेवेने शुक्राचार्यांचे मन जिंकून घेतले होते. आणि असुरांना जेव्हा कळले की कच हा संजीवनी विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांकडे आला आहे, तर ते त्याला वेगवेगळ्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न करतात. आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे कचला शुक्राचार्य जीवनदान देतात आणि त्याला वाचवतात व कशा प्रकारे कच संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडून शिकतो आणि दानवांवर विजय मिळवितो. Devyani was again in despair when Kach did not return from the jungle. She told her father that she would not wish to live unless Kach was brought back. Again Shukracharya with his magic spell brought Kach back. Kach जंगलामधून परत आला नाही तेव्हा देव्यानी पुन्हा दुःखी झाली. तिने तिच्या वडिलांना सांगितले की कचला परत जर नाही आणले तर माझी पण जीवन जगण्याची इच्छा नाही. परत एक वेळेस शुक्राचार्यांनी त्याच्या जादुई मंत्राने कचला पुनर्जीवित केले. The Asurs were very disappointed at their failure. They thought of a plan to dispose of Kach in such a way that Shukracharya would never be able to bring him back to life. असुर त्यांच्या निष्फळतेवर खूपच निराश झाले. त्यांनी कचचा निकाल लावण्यासाठी एक नवी योजना आखली की शुक्राचार्य त्याला कधीच पुनर्जीवित करू शकणार नाही. असुर त्यांच्या पहिल्या योजनेमध्ये असफळ झालेले होते आणि ते खूप निराश झाले आणि त्यांनी पुन्हा नवीन एक योजना तयार केली. द असुर कॉट कच द थर्ड टाइम. दे किल्ड हिम अँड बर्न हिज बॉडी. दे कलेक्टेड द ॲश अँड मिक्स द ॲश विथ द डिव्हाइन वाईन दॅट शुक्राचार्य ड्रँक. When Kach was missing again, Devyani said to her father, "Father, Kach went out to gather firewoods, but he has not come back. Surely he is lost or dead." तिसऱ्या वेळेस असुरांनी कचला पकडले. त्याला त्यांनी मारून टाकले आणि त्याचे शरीर जाळून टाकले. त्यांनी कचची राख एकत्र केली आणि शुक्राचार्यांच्या सोमरसमध्ये तिला मिसळून दिले. जो सोमरस शुक्राचार्य पीत होते तर त्या सोमरसमध्ये ती जी राख होती तर ती मिक्स करून टाकली. पुन्हा कच घरी वापस परत नाही आला तेव्हा देवयानीने तिच्या वडिलांना सांगितले, पिताजी, कच लाकडे घ्यायला गेला होता पण आतापर्यंत परत आला नाही. नक्कीच तो मार्ग चुकला असेल, नाही तर त्याचा मृत्यू झाला असेल. तर देवयानी खूप चिंतेत पडलेली होती आणि पुन्हा आपल्या वडिलांना सांगत होती की कच जंगलात गेलेला आहे आणि तो वापस आलेला नाही. शुक्राचार्य meditated for a while and said, "Yes, Kach is dead and now it is difficult for me to bring him back to life. I am helpless now. Whenever I bring him back to life, he is slain again. O Devyani, do not grieve, do not cry. You should not distress yourself for a mortal. God are aware of your beauty. Any one of them may propose to you." शुक्राचार्यांनी थोडा वेळ ध्यानस्थ होऊन बघितले आणि म्हटले, हो, कचचा मृत्यू झाला आहे आणि आता त्याला मी पुनर्जीवित करण्यासाठी असमर्थ आहे. मी लाचार आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला पुनर्जीवित केले
तेव्हा तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा मारून टाकण्यात आले. हे देवयानी, दुःखी होऊ नकोस, रडू नकोस. एका माणसासाठी एवढी दुःखी तू होऊ नकोस. देवाला तुझ्या सौंदर्याची जाणीव आहे, तर त्यांच्यामधून कुणीतरी तुझ्याशी लग्न करेल, असं शुक्राचार्य देवयानीला समजावून सांगत होते. तर तू देवांमधून कुणीही एकाबरोबर लग्न कर. आणि शुक्राचार्य हे देवयानीला खूप समजावून सांगत होते की तू कचसाठी एवढी दुःखी होऊ नकोस. But Devyani said, "How can I not grieve for the death of the one who I love? He was handsome, he was great, and he was young. No god will be like him. I will starve myself to death and follow him." शुक्राचार्य देवयानीला समजवत होते, परंतु देवयानीने म्हटले की ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच्या मृत्यूवर मी दुःखी का नाही होणार. तो खूप सुंदर होता, तो महान होता आणि जवानही होता. कोणताही देव त्याच्यासारखा होऊ शकत नाही. मी आमरण उपवास करील आणि त्याच्या मागोमाग जाईल, म्हणजे मी सुद्धा मरून जाईल, असं देवयानी शुक्राचार्यांना सांगत होती की माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही त्याला जिवंत करा. आणि शुक्राचार्य तिला समजवत होते. Shukracharya was sorry for his daughter and angry with the Asurs who slew a disciple under his care. At Devyani's request, he began summoning Kach back from death. Kach answered in a low voice from his stomach. "I am Kach," he said. शुक्राचार्यांना स्वतःच्या मुलीबद्दल खूपच दुःख झाले आणि स्वतःच्या आश्रित शिष्याला मारणाऱ्या असुरांवर त्यांना खूप राग आला, क्रोध आला. देवयानीच्या विनंतीने त्यांनी कचला मृत्यूमधून पुन्हा बोलवण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि आता परत शुक्राचार्य ध्यानस्थ झालेले आहेत आणि ते आपल्या ध्यानामधून बघत आहे की कचबरोबर काय झालेलं आहे. शुक्राचार्याच्या पोटामधून कचने अगदी हळुवार आवाजात उत्तर दिले, "मी कच आहे." त्याने असं सांगितलं की मी तुमच्या पोटामध्ये आहे आणि हळुवार आवाजात त्यांनी सांगितलं की मी कच आहे. "I was killed by the Asur who burnt my body and mixed the ash with the divine wine that you have drunk. Be gentle to me, O my master. Consider me as your son, as I am now part of you." कचने सांगितले, असुरांनी मला मारून टाकले, माझ्या शरीर जाळून टाकले आणि त्याची राख तुम्ही पिणाऱ्या सोमरसमध्ये मिळवून दिली. हे गुरुवर, माझ्यावर कृपा करा. आता मी तुमचा एक अंश झालो आहे, तर मला तुम्ही तुमचा पुत्र स्वीकार करा. असं कच शुक्राचार्यांना सांगतोय की मी आता तुमचा एक अंश आहे, तुमच्या पोटामधून मी जन्म घेतलेला आहे, तर मला तुमचा एक भाग समजा. Then Shukracharya said to Devyani, "What can I do now? Kach is within me. Either I live or Kach lives. Both of us cannot exist together hereafter. If Kach dies," said Devyani, "I will not live, and if you die, I also die." नंतर शुक्राचार्यांनी देवयानीला म्हटले, आता मी काय करू शकणार. कच माझ्या पोटात आहे. मी जिवंत असेल अथवा तर कच जिवंत असेल. एक तर मी जिवंत असेल, एक तर कच जिवंत राहू शकेल. आता आम्ही दोघांबरोबर जीवन जगू शकत नाही. आता आम्ही दोघं बरोबर जीवन जगू शकत नाही. आमच्यामधून फक्त एकच जिवंत असेल, असं शुक्राचार्यांनी देवयानीला सांगितले.
देवयानीने म्हटले, जर कचचा मृत्यू झाला तर मी जगणार नाही, आणि जर तुमचा मृत्यू झाला तरी पण मी जगणार नाही, तरी पण मी मरून जाईल. आता शुक्राचार्य धर्मसंकटात फसले. त्यांना काय करायचं काही समजत नव्हतं. देवयानी जिवंत राहायलाच तयार नव्हती. शुक्राचार्य वॉज इन अ फिक्स. ही सेड टू कच, "Victory is yours, since Devyani looks on you with such kindness. Receive from me the magic mantra or the secret of bringing back the dead to life. When you come out of me, try the mantra on my body." शुक्राचार्य धर्मसंकटात फसले. त्यांनी कचला सांगितले की तुझा विजय झाला. देवयानीला तुझ्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू माझ्या पोटातून तो जादुई मंत्र अथवा मरणाऱ्यांना पुनर्जीवित करणाऱ्या मंत्राचं रहस्य जाणून घे. त्या संजीवनी मंत्राचं रहस्य तू जाणून घे. जेव्हा तू माझ्यामधून बाहेर येशील तेव्हा तू त्या मंत्राचा माझ्या शरीरावर प्रयोग कर, असं शुक्राचार्यांनी कचला सांगितलं. शुक्राचार्यांच्या पोटात कच होता आणि शुक्राचार्याने सांगितलं, मी तुला तो मंत्र शिकवतो. नंतर तू जिवंत झाल्यावर तो मंत्र माझ्या शरीरावर तू बोल, म्हणजे मी पण जिवंत होऊन जाईल. देन शुक्राचार्य टॉट कच द सिक्रेट मंत्र अँड आस्क हिम टू कम आउट ऑफ हिज स्टमक. कच appeared in all his brilliance and saw his teacher laying dead. He immediately revived him with his newly learned mantra. नंतर शुक्राचार्यांनी तो गुप्त मंत्र कचला शिकविला आणि स्वतःच्या पोटातून बाहेर येण्यास सांगितले. कच त्याच्या संपूर्ण तेजाबरोबर बाहेर आला आणि स्वतःच्या गुरुला मृत अवस्थेत त्याने बघितले. त्याने लगेचच नवीन शिकलेला मंत्र म्हणजे जो संजीवनी मंत्र होता तर तो आपल्या गुरूंवर त्याने तो मंत्र बोलला आणि आपल्या गुरुला त्याने पुनर्जीवित केले. आणि शुक्राचार्य आणि कच दोघं आता जिवंत झालेले आहेत आणि कच तो मंत्र शिकून पण गेलेला आहे. त्या मंत्राचं त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कच then paid homage to him, calling him father as he was newborn out of him. Kach stayed for some more time and then sought the blessing of his master to return home. कचला शुक्राचार्यापासून नवीन जन्म मिळाला होता म्हणून त्याने त्यांना वडील म्हणून संबोधले, त्यांना नमस्कार केला. कच थोडा जास्त वेळ तिथे थांबला आणि परत घरी जाण्यासाठी त्याच्या गुरूंचा आशीर्वाद मागू लागला. आता कच मंत्र शिकलेला होता, त्याला त्या मंत्राचं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं होतं आणि पुन्हा घरी वापस जाण्यासाठी तो आता शुक्राचार्यांना सांगत होता की आता मला घरी वापस जायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद तो घेत होता. शुक्राचार्य gave Kach permission to leave, but Devyani, seeing him about to depart, said to him, "Don't go away. You know how I have loved you from the time you were a student. Now that you have completed your studies, it is time you should return my love and marry me." शुक्राचार्यांनी कचला जाण्याची रजा दिली, पण त्याला जाताना पाहून देवयानीने म्हटले, तू जाऊ नकोस. तुला माहीत आहे का, जेव्हापासून तू शिष्य होता तेव्हापासून मी तुझ्यावर किती प्रेम केले आहे. आता तू तुझा अभ्यास पूर्ण केलेला आहे तर माझ्या प्रेमाबद्दल माझ्याशी तू लग्न करण्याची वेळ आली आहे, असं देवयानी कचला सांगत असते. आता कच
त्याची विद्या प्राप्त करून घरी जाण्यासाठी निघाला आहे आणि देवयानी तिचं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करत आहे. कच सेड, "I respect you very much. You are dearer than life to me. But you are my sister. Both of us came out of your father. All my love for you is a brother's love for a sister." कच बोलतो, "मी तुझा खूपच सन्मान करतो. तू माझ्यासाठी प्राणापेक्षा पण प्रिय आहेस. परंतु तू माझी बहीण आहेस. आपण दोघं तुझ्या वडिलांचा अंश आहोत. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम हे एक बहिणीबद्दलचं भावाचं प्रेम आहे." असं कच देवयानीला सांगतो की माझं जे प्रेम आहे तर ते एका बहिणीबद्दलचं प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. असं कच देवयानीला जाताना समजवतो. "You are great and I love you," said Devyani. "Remember, my love for you saved you from death 3 times. Why did I do if not for love? Don't discard me. Accept me as your wife." तू खूपच महान आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करते. आठवण कर, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमामुळेच मी तुला 3 वेळेस मृत्यूमधून परत बोलावले आहे. असं देवयानी कचला सांगते की माझं तुझ्यावर एवढं प्रेम होतं तर तुला मृत्यूच्या मुखामधून मी 3 वेळेस वापस आणलेलं आहे. प्रेमामुळे नाही तर मी हे सगळं कशासाठी केलं? माझा असा त्याग करू नकोस. मला तुझ्या पत्नीच्या स्वरूपात स्वीकार कर. असं देवयानी कचला वारंवार सांगत होती. पण कच हा तिला आपल्या बहिणीच्या रूपात बघत होता. तर तो सांगत होता की तुझं आणि माझं जे प्रेम आहे तर ते एक भावाचं प्रेम आहे बहिणीसाठी. "It is a sin if I agree to do what you say," said Kach. "We have spent happy days together as sister and brother. Let us continue that relationship. I can assure you that I cannot be tempted into sinning." Devyani was so disappointed that she was angry and cursed him. "तू जसं सांगते तसं मी केलं तर त्यासाठी मी पापी ठरेल," कचने सांगितले. "आपण भाऊ आणि बहीणसारखा सुखद वेळ बरोबर घालविला आहे. आपण तोच संबंध कायम पुढे ठेवू. मी तुला खात्री देतो की पापामध्ये पडण्याचं प्रलोभन मी करणार नाही." देवयानी खूपच निराश झाली आणि तिने क्रोधात येऊन कचला शाप दिला. ती कचला शाप देते. तिला खूप राग आलेला असतो आणि ती खूप क्रोधात असते आणि ती कचला बोलते. ती कचला शाप देते. "Since you have betrayed my trust, what you have learned you will not be able to practice," Kach said. "I refuse you only because you are my sister. I don't deserve your curse. You have done that because of your passion. You said that what I have learned shall be useless, but I shall impart it to someone else and make it useful." देवयानी खूप रागात असते, क्रोधात असते आणि ती कचला शाप देते. "तू माझा विश्वासघात केला असल्या कारणाने तू जे पण काही शिकला आहेस, जी विद्या तू प्राप्त केलेली आहेस तर त्याचा तू उपयोग करू शकणार नाही," असं देवयानी कचला सांगते. त्यानंतर कच देवयानीला म्हणतो, "मी तुला नकार दिला कारण की तू माझी बहीण आहेस. मी तुझ्या शापाला पात्र ठरणार नाही. तू तुझ्या उत्कट प्रेमाच्या कारणाने असं बोलतेस. तू म्हटले की मी जे शिकलो आहे
ते निरुपयोगी होणार, पण मी ते दुसऱ्या कोणाला शिकवून त्याचा उपयोग करील, असं कच देवयानीला सांगतो. मी जे पण काही शिकलेलो आहे तर ते मी दुसऱ्याला शिकवून देईल आणि तुझा शाप मला लागणार नाही. In spite of Devyani's pleading, Kach had to leave. Kach was received by the Devs with great honor and was greeted by Lord Indra himself. देवयानीची विनंती आर्जव चालूच होते, पण कचला सर्व देवांनी खूपच मानपूर्वक कचचा सन्मान केला, त्याला सन्मान दिला आणि स्वतः इंद्रदेवांनी त्याचं अभिवादन केलं, त्याचं स्वागत केलं. जी विद्या कच शुक्राचार्यांकडनं शिकून आलेला होता आणि त्या विद्येचं कचचं स्वागत सर्व देवांनी मनपूर्वक केलेलं होतं. स्वतः लॉर्ड इंद्र जे होते, स्वतः इंद्रदेवाने कचचं अभिवादन केलेलं होतं. आदिपर्व महाभारत हा जो पाठ घेण्यात आलेला होता तर तो महाभारताच्या आदिपर्वामधून घेण्यात आलेला होता. छोटीशी स्टोरी होती आणि ती तुम्हाला नक्कीच समजलेली असेल अशी मी आशा करते. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिलेले आहेत आणि ते तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आन्सर दीज क्वेश्चन्स हे दिलेले आहेत. ते तुम्ही पाठ व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्या स्वाध्यायाच्या वहीत स्वच्छ अक्षरात लिहून टाकायची आहेत. थँक्यू.